नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। मी इथे 1/4 कप तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता। त्यानंतर या धुतलेल्या तांदूळामधून 2 चमचे तांदूळ बाजूला काढायचे आहेत आपल्याला। त्यामध्ये 6 ते 7 काजू घालायचे आहेत आणि 15 मिनिटे भिजत घालायचे आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। 1 चमचा तूप घालायचा आहे आणि हा धुतलेला तांदूळ शिजवण्यासाठी घालायचा आहे। झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर इथे 15 मिनिटे झालेले आहेत। तांदूळ आणि काजू आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। दोन चमचे पाणी घालायचं आहे वाटण्यासाठी। बारीक पेस्ट बनवायची आहे याची। इथं भात शिजलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये अडीच कप दूध घालणार आहोत। बारीक केलेलं तांदूळ आणि काजूचं वाटण घालायचं आहे त्यामध्ये, त्यामुळे घट्टसरपणा येतो खिरेला। त्यानंतर आपण इथे 1 कप साखर घालायची कॅरेमल बनवण्यासाठी। दोन चमचे पाणी घालायचे साखरेमध्ये। त्यानंतर 2 चमचे तूप घालायचं आहे। जास्त कॅरेमल काळपट नाही होऊन द्यायचे, नाहीतर कडवटपणा येतो खिरीला। थोडं थोडं करून हे कॅरेमल आपल्याला या खिरीमध्ये घालायचं आहे। सगळं एकदम नाही ओतायचे, नाहीतर खीर उतू जाते।
त्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत आपण. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.